जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मुख्यमंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनामध्ये एक महत्त्वाची घोषणा दिलेली आहे आणि आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो देय पुढील हप्ता आहे तो अधिवेशनानंतर जमा होणार आहे। म्हणजेच 16 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालणार आहे। 21 तारखेच्या नंतरच महिला लाभार्थी जे पात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्या महिलांच्या खात्यावरती ही रक्कम पुढील हप्त्याची जमा केली जाणार आहे 21 तारखेच्या नंतरच। म्हणजे हिवाळी अधिवेशन हे 21 तारखेपर्यंत चालणार आहे आणि त्यासोबत संबंधित एक महत्त्वाचा अपडेट आहे। आणि त्यासोबतच काही लाभार्थी महिलांच्या मनामध्ये शंका होती की पुढील हप्ता नक्की भेटणार आहे किंवा नाही, त्यावरच आत्ता मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं अपडेट आणि आश्वासन दिलेलं आहे की हप्ता त्यांना नक्कीच भेटणार आहे अधिवेशन संपल्यावर, अशी ग्वाहीसुद्धा दिलेली आहे। आणि अशासोबतच एकच शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची घोषणा त्यांनी किंवा आश्वासन दिलेलं आहे आजच्या अधिवेशनामध्ये। तर इथं बघू शकता 2026 पर्यंत शेतकऱ्यांना वीज बिल माफ असणार आहे। शेती संबंधित कुठलंही वीज बिलाची आकारणी केली जाणार नाही, एक महत्त्वाचा अपडेट आहे। हे एक महत्त्वाची आश्वासन आहे मुख्यमंत्र्यांकडून आजच्या डेटमध्ये दिलं गेलेलं आहे। अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं आणि तुम्ही बघू शकता इथं संदर्भात एक आपण बघूया। राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील। शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, हे एक आश्वासन दिलेलं आहे। आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय पुढील हप्ता अधिवेशन संपल्यावर जमा केला जाणार आहे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती, अशी ग्वाहीसुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आणि असं एक महत्त्वाचं अपडेट होतं। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।